आज आपल्यासोबत श्रद्धा आहे, जी भारतातल्या महाराष्ट्रातल्या विदर्भामधनं अचलपूर नावाच्या छोट्याशा गावातनं UK मध्ये आली आहे. इट इज नॉट सेम द वे यू सी इन पिक्चर्स की आता 1 महिन्यानंतर घर नाही मिळालं तर आपण कुठे जाणार. मला थोडं जेव्हा पण मला इमोशनल लो फील होते, मला इझिली माझ्या आईबाबांना बघता आलं पाहिजे, पण ते जरा शक्य नाही होत. इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट, बट मी ते स्वतःला क्वेश्चन करायला लागले त्या डिसिजनला माझ्या, की वॉज इट लाईक अ करेक्ट डिसिजन, की मी एकटी येण्याचा जो डिसिजन घेतला इथे तो करेक्ट आहे की नाही आहे. पण मला ते कधी असं अनसेफ नाही वाटलं, कारण ते त्यांची येतात, त्यांचं करतात आणि ते निघून जातात. 44 पार्ट्सचा तो टेबल स्वतः असेंबल करणं, फायनान्शियल स्टॅबिलिटी, आणि तू एकटी मुलगी म्हणून कमवते आहे तसं नाही आहे. ते तुला सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पण तुला एकटीने कराव्या लागत आहेत, मग त्या हेवी असो की लाईट असो. परदेशात तुला एकटं राहताना असा सेफ्टी कन्सर्न काय वाटतो? रात्रीचं एकटीने प्रवास करणं ते माझ्यासाठी खूप मेजर सेफ्टी कन्सर्न आहे इथे UK मध्ये. कुठलाही देश भारत सोडून असं कायम पोर्ट्रे केलं जातं की महिलांसाठी कायम सेफ आहे, तर खरंच असं आहे का? काय वाटतं तुला? परदेशात राहायला येणाऱ्या मुलींसाठी स्पेशली ज्या एकट्या येणार आहेत, तर त्यांना काही अशा सेफ्टी टिप्स देऊ शकशील का? माझे बाबा शेतकरी आहेत आणि माझी आई प्रायमरी टीचर. म्हणजे ते म्हणतात ना, पाण्यात पडला तरच पोहायला शिकतो. तसं झालं तुझ्या बाबतीत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन UK, आणि आपल्या हक्काच्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये, ज्याचं नाव आहे तुमच्या आमच्या मनातलं, जिथे आम्ही सांगतो 7 समुद्रापार असलेल्या आपल्या माणसांच्या गोष्टी. मंडळी, बॉलिवूडने ना आपल्याला परदेशातलं लाईफ कायम ग्लॅमरस दाखवलं आहे, किंवा आताचा जो सोशल मीडिया आहे त्याच्यात सोलो ट्रिप, सोलो राहणं, एकटं राहणं, हे सगळ्यांना असं ग्लॅमरस दाखवलं आहे, चकचकीत दाखवलं आहे, आणि बऱ्याच लोकांना ना ते फॅसिनेटिंग वाटतं की परदेशातलं लाईफ, परदेशात एकटं राहणं म्हणजे किती छान असतं. पण याची एक दुसरी बाजू पण असते की एकटं राहताना कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं, आणि जर राहणारी एकटी मुलगी असेल तर तिला कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं, ते सगळं आपण आजच्या पॉडकास्टमध्ये कव्हर करणार आहोत. आज आपल्यासोबत श्रद्धा आहे, जी भारतातल्या महाराष्ट्रातल्या विदर्भामधनं अचलपूर नावाच्या छोट्याशा गावातनं UK मध्ये आली आहे. इंडिपेंडंट बनण्याचा प्रयत्न करते, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करते, आणि हे सगळं करत असताना श्रद्धाला काय चॅलेंजेस आले, काय अनुभव आले, आज ती स्वतःच्या पायावर कशी उभी आहे, इंडिपेंडंटली UK मध्ये कशी राहते, हे सगळं आपण आजच्या पॉडकास्टमध्ये कव्हर करणार आहोत. चला तर मग मंडळी, सुरू करूया आजचा पॉडकास्ट. श्रद्धा, तुझं खूप खूप स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये. आम्हाला सांग की तू UK मध्ये कधी आलीस, यायचं कारण काय होतं, आणि तुझी थोडी ओळख आम्हाला सगळ्यांना सांग. थँक्यू दादा, मला इथे बोलवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, आणि नमस्कार सगळ्यांना. मी श्रद्धा, जसं तुम्ही बोललं, मी अचलपूरची आहे. अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये येतं ते. मी स्टार्टिंगला माझं स्कूलिंग आणि 12th स्टँडर्डपर्यंत अचलपूरमध्येच केलं सगळं. मग पुढे मी जे 12वी नंतर घर सोडलं, ते अजून मी फॉर्मली फक्त सुट्ट्यांमध्येच घरी जाते, एक्सेप्ट द कोविड पिरियड, जेव्हा आपण सगळेच घरी होतो फॉर लॉंगर ड्युरेशन. मग मी माझं पहिले तर म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये. सो ते मी अमरावतीमधनं केलं, आणि मग पुढे मी पुण्याला शिफ्ट झाले फॉर मास्टर्स म्हणा किंवा गव्हर्नमेंट एक्झाम्स म्हणा. मग गव्हर्नमेंट एक्झाम्स प्रिपेअर करताना माझं एका ठिकाणी सिलेक्शन झालेलं, विच इज महा ट्रान्समिशन म्हणून, बट तिथे मी अनफॉर्च्युनेटली वेटिंग लिस्टमध्ये होते. मग माझ्यापुढे एक डिसिजन होता की ती वेटिंग लिस्ट क्लिअर होईपर्यंत थांबायचं की आपला स्टडी, इंडिपेंडंट स्टडी पुढे कंटिन्यू करायचा. सो आय थॉट लेट्स गिव्ह इट अ ट्राय, आपण आपला स्टडी कंटिन्यू करूया. आणि म्हणून मग मी माझा एक्झाम कंटिन्यू केला, आणि मी गेट एक्झाम दिली, विच इज व्हेरी कॉमन फॉर MTech. आणि मग माझं सिलेक्शन झालं COEP मध्ये, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. तिथे मी मास्टर्स केलं सिग्नल प्रोसेसिंगमध्ये. आणि मग तिथनं जे माझं प्लेसमेंट झालं, तिथनं माझी सुरुवात झाली माझ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जर्नीला. सो तिथनं माझं सिलेक्शन झालं, आणि मग मी भारतात अराउंड लाईक मोस्टली 6 इयर्स वगैरे प्रॉपर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये काम केलं. आणि मग थोडंसं एक
स्वतःला एक चॅलेंज हवा होता. पण त्या चॅलेंजमध्ये माझी डेफिनेशन कंट्री सोडणं हे नव्हतं. हं, हं. पण एक छोटासा जॉब स्विच म्हणा किंवा एक स्वतःची पर्सनल ग्रोथ किंवा प्रोफेशनल ग्रोथ म्हणा आणि एक छोटेसे माझे स्वतःचे एजनुसार फायनान्शियल गोल्स होते. ते असे सगळे मॅच होण्यासाठी म्हणून मी एक 5 वर्षानंतरच जिथे मी जॉब करत होते, मग मी थोडा निर्णय घेतला, की आता आपण स्विच करूया. हं, हं, आपण हं. एका दुसऱ्या कंपनीमध्ये जॉबला जाऊया किंवा आपला थोडा कम्फर्ट झोन सोडूया. हं, हं, हं. म्हणून मी UK किंवा दुसरी कंट्री असं नाही केलेलं. फक्त दुसरी कंपनी आणि हां. दुसरा जॉब असं हां, हां, हां. केलेलं. सो ते करत असतानाच मला एक खूप छान अपॉर्च्युनिटी दिसली, जी UKमध्ये होती आणि आय फेल्ट दॅट इज अ व्हेरी वन्स इन अ लाईफटाईम हं, अपॉर्च्युनिटी. हं, आय हं. फेल्ट दॅट वे फॉर मी. हं, त्यामुळे मग मी तो निर्णय घेतला, की व्हाय नॉट UK फॉर हं, दॅट जॉब. हं. मग ते तशा प्रकारे मी डिसिजन घेतला, की चला आता आपण एक आपल्याला जे स्वतःसाठी सेल्फ चॅलेंज आहे, ते पण पूर्ण होऊ शकतं. फायनान्शियल गोल्स पण आपले हं. थोडेफार कव्हर होऊ शकतात आणि एक नवीन आयुष्य जगण्याची संधी मला आली होती. एक हं, नवीन हं. जग मला बघता येणार होतं. बरोबर. आणि त्यासोबत माझ्यासोबत का असेना, माझ्या पॅरेंट्सला पण कधी नव्हे तो चान्स मिळेल, जो मला परदेशात खूप येण्याचा. परदेशात येण्याचा. सो म्हणून हे सगळे रिझन्स मी मॅच करून मी ठरवलं, की व्हाय नॉट? लेट्स गिव्ह इट अ हं, ट्राय हं, आणि हं. मी करू शकते हं, असं. हं, हं. आणि म्हणून मी मग UKमध्ये येण्याचा निर्णय घेतला. बरं. अरे वाह! स्टोरी चांगली आहे तुझी एकदम. हं, कसे-कसे निर्णय घेतले, हं. कशी आली. मग जेव्हा यूकेमध्ये आलीस तू, तेव्हा सगळ्यात पहिले असा कुठला मेजर धक्का बसला, मेजर चॅलेंज वाटलं तुला यूकेमध्ये राहण्याचं? आय थिंक मे बी हे आन्सर कॉमन असेल, पण माझ्यासाठी विंटर हं. UKमधला विंटर वॉज अ मेजर शॉक फॉर मी हं, हं. आणि त्याला तशी रिझन्स पण आहेत. एक तर मी जेव्हा इथे आले, तो सप्टेंबर मंथ होता हं, प्रॉपर, हं. व्हिच इज लाइक अ प्रॉपर समर एंड हां. UKमधला बरोबर. आणि विंटर एकदम इनिशियली स्टार्ट होते. हं. सो मला आठवतं आय थिंक अराउंड 7 पर्यंत तरी दिवस असायचा बरोबर. आणि मग जसा सप्टेंबर म्हणजे संपत होता तसा लगेच 6:30 आणि मग नंतर तर अन् एव्हरीवन नोज द हं. स्टोरी. सो तो विंटर आणि 3-3:30 ला अंधार. 3-3:30ला अंधार डिसेंबरमध्ये. तर ते सगळं माझ्यासाठी एकदम म्हणजे प्रचंड मोठा शॉक होता माझ्यासाठी. हं. पण विंटर म्हणजे असं नाही, की विंटर म्हटलं की सगळ्यांना थंडीच असं वाटेल. पण इथे मला काळोख, हं. अंधार ते खूप जास्त मेन होतं. आणि पाऊस त्यामुळे ओलावा कायम. करेक्ट. हां. सो आय थिंक त्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप म्हणजे मेजर इम्पॅक्टफुल होत्या. एकदम मला आल्या-आल्या तो जो शॉक मिळाला, की वी आर ॲक्चुअली इन अ डिफरंट कंट्री, हं. जिथे सगळंच नवीन आहे आणि माझी जी विंटरची डेफिनेशन होती, दॅट गॉट कंप्लीटली चेंज आणि जेव्हा त्यात मी तू इथे आले. एकटी राहणार होतीस ना त्याच्यात? त्यात मला म्हणजे बेसिकली स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच असं होतं, की आता तुला तुझं एकटीने म्हण किंवा शेअरिंगमध्ये म्हण, तुला तुझं घर शोधायचं आहे. ते घर मिळणं कसं असणार? इथल्या प्रोसेस स्ट्रिक्ट, हं. थोडंसं तुम्हाला पेशन्सली हँडल करावं लागतं. म्हणजे सगळं व्यवस्थित आहे, सगळं छान आहे. तुम्हाला घर मिळतं, पण थोड्या गोष्टी पेशंटली हँडल कराव्या लागतात, कारण इथल्या प्रोसेसला वेळ लागतो. सो विंटर सोबत माझी एक वेगळी डेफिनेशन होती UKची, हं. जे असं खूपच सगळं छान-छान वगैरेवालं. ते माझं एकदम विंटर सुरू असल्यामुळे त्या मिळालेल्या माझ्या इथे आलेल्या म्हणजे लगेच मिळालेल्या काळोखामुळे थोडंसं माझं हिरमूत झालं, की हं. थोडी वेगळी डेफिनेशन आहे. इट इज नॉट सेम द वे यू सी इन पिक्चर्स असं हं. एक्झॅक्टली तसं नाहीये. सो त्यामुळे ते तसं झालं आणि मग नंतर माझा स्ट्रगल घर शोधण्याचा सुरू हं. झाला, हं. की आता आपल्याला घर हवं आहे, तर मग ते शेअरिंगमध्ये कसं शोधायचं किंवा त्याला कसे डॉक्युमेंट्स लागतात, काय बॅकग्राऊंड चेक्स ते करतात, ह्या सगळ्या गोष्टी आणि हं. तिथे मला ॲक्चुअली रिअल स्ट्रगल झाला आणि तो असा, की सेम रिझन मी विंटरमध्ये असल्यामुळे त्यावेळी नेमकं माझं फक्त एक ठरलेलं, की मला ही प्लेस हवी आहे, इथे राहायचं आहे मला. हं. हं. त्यामुळे एक एक ती बेसिक डेफिनेशन असल्यामुळे मला तिथे कमी ऑप्शन्स मिळत गेले. हं. त्यामुळे मला वेटिंग पिरियड माझा वाढत गेला बरोबर. आणि जे पण मला घर म्हणजे यायचे, जे ऑप्शन्स यायचे, जिथे मी शिफ्ट होऊ शकते,
तिथे मला थोडं माझं बँक अकाउंट ओपन नाही आहे किंवा हं. थोडं अजून त्यांना जे डॉक्युमेंट्स लागतात ते माझ्याकडे रेडी नाही आहेत. त्यामुळे जरा मला अजून डिले होत गेला. हं. मग त्या काळात ऑफकोर्स मी इथे आल्या मला कंपनीने 1 महिना मला पूर्ण अकोमोडेशन. अकोमोडेशन फ्री दिलेलं. सो त्यांचं त्यांचं घर होतं आणि तिथे राहणं आणि सगळं प्रॉपर किचन वगैरे सगळा सेटअप. पण ते सोडल्यावर पण मला घर नाही मिळालेलं. सो इट वॉज लिटरली व्हेरी स्केरी मोमेंट फॉर मी, की हं. आता 1 महिन्यानंतर घर नाही मिळालं तर आपण कुठे जाणार? बरोबर. ऑफकोर्स मला कंपनीच्या घरातून बाहेर नाही काढणार होते, बट देन आय हॅव टू पे फॉर दॅट. जास्त पे जास्त करावं पे करावं लागलं असतं. आणि बट सुरुवातीला तितकी रक्कम पण नसेल ना तुझ्याजवळ? हां, आणि आल्या-आल्या माझ्याकडे इथल्या करन्सीमध्ये पैसे नव्हते हं. आणि ते कसे असणार? एवढे मी म्हणजे या करन्सीमध्ये नाही आणू शकत होते हं. त्यावेळी पण. कारण परत त्याला रिस्ट्रिक्शन्स असतात. भारतातले कार्ड्स इथे चालत नाहीत बरोबर. किंवा ते आपल्याला दुसरे कार्ड वापरावे लागतात आणि मग त्याचे परत तसे रिस्ट्रिक्शन्स. हं. सो मग त्या घर शोधण्याच्या स्ट्रगलमध्ये मग मला इथून तिथे उड्या माराव्या लागल्या. म्हणजे मला Airbnbचा मला हेल्प घ्यावी लागली, की हं, मी हं. एक लाइक मला आठवतं मी 2 Airbnb चेंज केले. जस्ट बिकॉज मला ते थोडे जवळ असावे, जेणेकरून हं. मला ऑफिसला जायचं बरोबर. ट्रान्सपोर्टेशन जवळ पडेल आणि विंटर असल्यामुळे दिवस लवकर जात असल्यामुळे हो. मला एवढं लांब एकटीने वॉक हं. करणं सहज म्हणजे शक्य नव्हतं. नॉट जस्ट बिकॉज ऑफ अंधार, बट इट इज टू कोल्ड. हं. स्नो असतो, विंडी, स्नो. विंडी असतं आणि तुम्हाला गरज नाही आहे की तुम्ही स्केटिंगच करताय. जर तुमचे शूज नीट नाही आहे, तर तुम्ही नॉर्मल रस्त्यावर पण घसरून पडू शकता. हो. विच इज लाइक हां, इट इज ॲक्चुअली हॅपन्ड. ओके. सो सो ह्या अशा सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे माझा Airbnbचा इथनं तिथे, तिथनं तिथे झाला. मग लकीली मला घर मिळालं, जे माझ्या एकाच फिल्टरमध्ये होतं की मला या एरियामध्ये हं, घर हवंय. हं, हं. आणि मग तिथे तिथे मी जे कोणी सोबत होतं त्यांच्यासोबत शिफ्ट झाले. हं, हं, हं. आणि मग तसं मग ते मग नंतर हळू-हळू गोष्टी चेंज व्हायला लागल्या हं, हं, हं. आणि मग नंतर मी मध्ये मला घरी जाण्याची पण संधी मिळाली. सो मी घरी जाऊन आले. मग मी परत फ्रेश झाले अँड देन 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 द प्रोसेस वॉज ईझी हं, लेटर हं, ऑन. हं. असं. भारतात कसं असतं, आता तुला इथे इतके चॅलेंजेस आले, एकटीला राहायचं होतं. सगळं तुला सॉर्ट आउट करायचं होतं. राहणं, Airbnb शोधण्यापासून आणि अंधार आणि हे सगळे चॅलेंजेस तुला फेस करायचे होते. भारतामध्ये कसं असतं, कुटुंब आपल्या जवळ असतं. जरी जवळ नसलं, तर अर्थात तू पुण्यात नोकरीला होती, मूळ गाव तुझं अचलपूर. पण ते ॲक्सेसिबल असतं. Yeah. एका दिवसात तू पटकन जाऊ शकते किंवा कोणीतरी तुझ्या जवळ येऊन राहू शकतं. पण इथे काही अडचण आली, तर तुला असं वाटतं का, की आई-बाबांना बोलावून घ्यावं? तर तो इमोशनल डिफरन्स किंवा त्या इमोशन्स कशा हँडल करतेस मग तू? अ, माझ्यासाठी थोडं ते पण कठीण गेलं. डिस्पाईट फॅक्ट की मी 12वी नंतर घराच्या दूर होते. सो म्हणजे त्यानी जरा हेल्प पण झाली, की मला स्वतःला कन्सोल करायला, की होतं म्हणजे होऊ शकतं. पुढे सिच्युएशन्स चांगल्या येऊ शकतात. पण जसं तुम्ही बोलले, की लगेच मला असं वाटलं, की आता मला नाही जमतंय, तर मी आता लगेच पुण्यात जरी असले, तरी मी रात्रीच्या ट्रॅव्हल्सने मी घरी जाऊन रात्रभराचा प्रवास करून मी घरी पोहोचू हो, शकते आणि हो, आय कॅन हो. सी माय पॅरेंट्स. पण इथे ते तसं एवढं इझिली पॉसिबल नाहीच आहे. म्हणजे एकतर मी जाऊ नाही शकत आणि किंवा मी जाणं मॅनेज झालं तरी ते तितक्या इझिली इथे येऊ नाही शकत. म्हणजे ते सो कठीण आहे जरा त्यांना. हां, तर त्यावेळी जो डिफरन्स एकदम जाणवतो तो मेजर असतो. स्पेशली व्हेन यू लाइक जस्ट कम हिअर, जस्ट मूव्ह हिअर अँड यू हॅड द ड्रीम ऑफ लाइक इंडिपेंडंट लाईफस्टाईल अँड एव्हरीथिंग. सो ते त्यावेळी जरा खूप जास्त जाणवतं ते, हं. की बाकी सगळं जग ठीक आहे, सगळं मी ॲडजस्ट करते. बट मला थोडं जेव्हा पण मला इमोशनल लो फील होतंय, मला इझिली माझ्या आई-बाबांना बघता आलं पाहिजे. हं. पण ते जरा शक्य नाही होत. तर ते असतंच म्हणजे त्यावेळी डाउन फील होणं इज व्हेरी साहजिक. हं, हं. साहजिक म्हणजे प्रत्येकाला आई-बाबांची आठवण येतेच. पण इथे कसं तू एकटी आहेस आणि मग तुला अजून त्यांच्या जवळ राहण्याची इच्छा होते किंवा इथले जे चॅलेंजेस आहे, नाही म्हटलं तरी आपण आई-बाबांजवळच तक्रार करतो आपली, हं. की असं होतंय, तसं होतंय. पण इथे येण्याचा निर्णय तुझा होता. हं. उभं राहण्याचा एकटीने इंडिपेंडंट उभं राहण्याचा निर्णय तुझा होता. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा अख्खा आठवडा तुझा बिझी जातो. सोमवार ते शुक्रवार फुल बिझी पिरियड असतो. ऑफिस असतं, रुटीन फिक्स असतं, की उठा,
ऑफिसला जा, घरी या, जेवा, झोपा. काय त्याच्यात तुला आठवण येते, पण आठवणीचं प्रमाण कमी असेल. वीकेंडला कसं मॅनेज करते? बापरे! स्टार्टिंगला खूप अवघड होतं. पहिले 3 महिने म्हणेल मी. हं, इट वॉज टू डिफिकल्ट. मला प्रॉपर वीकेंडला म्हणजे मी थोडं कंपेअर करणं स्टार्ट केलं, की जे पण लोकं इथे शिफ्ट झाले आहेत, दे हॅव देअर फॅमिलीज. हं. सो इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट, बट मी ते स्वतःला क्वेश्चन करायला लागले त्या हं. डिसिजनला माझ्या, की वॉज इट लाइक अ वर्दी करेक्ट डिसिजन और करेक्ट डिसिजन, की मी एकटी येण्याचा जो डिसिजन घेतला इथे, तो करेक्ट आहे की नाही आहे. कारण एव्हरीवन हॅज समवन टू ॲट लीस्ट लीन ऑन. ठीक आहे, एक थोडंसं पॅम्परिंग म्हणा. सो ते मला मग ते ते माझी ॲक्च्युअली थोडी डाऊन फेज चाललेली माझी. त्यावेळी माझे वीकेंड वॉज लाईक व्हेरी वर्स्ट. त्यामुळे जस्ट झोपा काढा. मला माहिती आहे मी खूप कमी एक्सप्लोर केला आहे पहिल्या 3 महिन्यांमध्ये. मी फक्त घरी यायचे, ऑफिसची बॅग ठेवून फक्त रिलॅक्स कुकिंग करायचं बास. हां, पण मी कुकिंग स्टार्ट केलेलं पहिल्या 3 महिन्यातच, की आपण कुकिंग करूया. सो दॅट हेल्प्ड ड्युरिंग द वीकेंड्स. बट पहिल्या 3 महिन्यानंतर ते जरा बेटर झालं आणि आता ते एकदम छान गुड स्टेटमध्ये आहे. त्याचं रिझन असं, की मी सगळ्या गोष्टी माझ्या स्वतःच्या आठवल्या, की मी एकटी असताना मला काय आवडतं, मी काय करायला पाहिजे. मग मी त्याचे रिझन शोधले. आता विंटरमध्ये दिवस लवकर जातो, तर मग आपण घरात बसून काय करू शकतो. बरोबर. मग मी इंडोर्स गेम बघितले, की जे आपण करू शकतो. थोडं स्क्रीन टाईम कमी केला स्वतःचा. आणि मला आर्टची, पेंटिंगची आवड आहे. तर मी त्याच्यावर खूप जास्त असा जोर दिला, की आपल्याला जे आवडतं आणि ते माझ्यासाठी काइंड ऑफ आर्ट थेरपी टाइप्स पण वर्क होतं, बरोबर. इवन इफ इन इंडिया. सो मग मी म्हटलं, की व्हाय नॉट मेक इट लाईक इट ऑन प्रायोरिटी, की आपण हॅबिट, की आपण वीकेंडला एक तरी आपलं पेंटिंग सहजच करायचं. मग छोटे-छोटे प्रोजेक्ट्स मी स्वतःचे सुरू केले, की आपण जिथे राहतोय तिथे छान फ्रेम मिळाली फोटोची, तर मग त्यालाच का पेंट नाही करायचं. सो अशा प्रकारे मग मी आत्ता एकदम प्रॉपर वीकेंड माझे मॅनेज करते आणि त्यासोबत मी जरा माझ्या हेल्थकडे पण लक्ष देणं सुरू केलं आहे. सो मग थोडासा वॉक असो किंवा थोडं रनिंगला जाणं असो. सो त्यामुळे आत्ता माझे वीकेंड्स आर व्हेरी पॅक्ड. कारण आणि जसं मी बोलले, की स्टार्टिंगला जी मी कुकिंगची हॅबिट डेव्हलप केलेली, तर ते मी सोडलं नाही. मी किचनमध्ये सतत प्रयोग करत राहते, जेणेकरून माझा जास्त टाईम तिथे जाईल बरोबर. आणि मग मला बाकीच्या गोष्टी अशा टाईम बॉक्स करता येतील आणि देन आय विल हॅव ओन्ली टाईम टू रेस्ट आणि मग माझे वीकेंड्स एकदम प्रॉपर, रिलॅक्सिंग आणि हॅपी जाते. सो नाऊ इट इज व्हेरी बेटर. बरोबर. बट आय अग्री इन द स्टार्ट इट वॉज व्हेरी वर्स्ट. अगदी, अगदी. सुरुवातीला प्रत्येकाला वाटतं आणि वीकेंड्स मॅनेज करण्याचा अवघड झाला, कारण ओळखी नसतात, येस. कोणी भेटणारं नसतं. भारतात आपण कायम यांना त्यांना भेटत असतो किंवा जे रूममेट्स असतात, सोबत राहणारे असतात, त्यांच्यासोबत आपण वीकेंड स्पेंड करणं आपलं हे कायम सुरू असतं. इथे ते थोडं अवघड जातं. मग इथे ही सगळी मंडळी कोणीच सोबत नाही तुझ्या. ना रूममेट्स आपले मराठी छान अवतीभोवती असणारे किंवा हिंदी असतील, ते नसतात. त्याच्यानंतर आई-बाबा इथे नाही. म्हणजे आजारी पडतेस इथे किंवा आजारी पडलीस किंवा काय थोडं डाऊन वाटतंय, लो फील होतंय असं, तर इथे कोणीच धावून येणारं नाहीये. तर अशा वेळेला काय करते? आय थिंक तो थॉटच स्केरी आहे जरा, की एकदम काही झालं आणि तर कसं मॅनेज होणार. बट आय थिंक जशा प्रकारे घरच्यांनी आधीपासून म्हणजे लहानपणापासून जरा थोडं जे हळूहळू गोष्टी रुजवल्या. आता आम्ही तिघी बहिणी आहोत, त्यामुळे आमच्याकडे मॅनपॉवर जरा कमी होती. त्यामुळे बाबांनी आधीपासूनच जरा इंडिपेंडंट म्हणजे स्वतःची कामं स्वतः करा आणि तो एक थॉट होता म्हणत, की जरी तुमच्या अवतीभोवती लोकं आहेत, तरी पण काही एकदम एक्स्ट्रीम केस आली तर तुम्ही म्हणजे स्वतः मॅनेज करता आलं पाहिजे. काही पण इमर्जन्सी असो. मग इट डझंट मीन की मेडिकल इमर्जन्सीच आहे. कुठली पण घरात पण इमर्जन्सी असू शकते. सो आय थिंक त्या थॉटमुळे जरा हेल्प झाली स्वतःला कन्सोल करायला, की आय कॅन म्हणजे मॅनेज करू शकते. आणि प्लस त्याच्यात एक असं म्हणजे ॲडिशन म्हणा, की ऑफकोर्स इथे आल्यावर मी माझी काही माणसं जुळवली आहेत, ज्यांच्यावर मी म्हणजे अशी खूप बंच ऑफ पीपल नाही आहेत, बट थोडी छोटीच पीपल आहेत. बट आय नो की ते मी कधीही बोललं तर रात्री का असेना पण येतील मला धावून, मला काहीतरी हेल्प लागली तर ते करतील. त्याच्यामुळे जे मी इथे आल्यावर जी लोकं माझी मिळवली
आय थिंक त्यांच्यामुळे पण भरपूर आधार असतो, की हं. काही एकदम एक्स्ट्रीम इमर्जन्सी आली, तर मी मॅनेज करू शकते, होईल मॅनेज असं. एकदम आत्ता भीती नाही वाटत त्या गोष्टीची. अगदी परदेशात तेच आहे. तुमचे मित्रच तुमचं कुटुंब असतं. हं. कारण आपलं कुटुंब जर नसतं, तर अडचणीच्या वेळेला तेच धावून येतात आपल्याकडे कायम. आपण आता जसं बोलत होतो, इमर्जन्सी आल्यावर कोण धावून येतं वगैरे असं. पण इथे अशा पण इमर्जन्सीज येतात. म्हणजे हं. माणसं अवेलेबल नसतात. फॉर एक्झाम्पल लाईट खराब झाला, हं. प्लंबिंगचा काही इश्यू आला, फर्निचर तुम्ही काही मागवलं किंवा अजून काही गोष्टी असतील, तर तुम्हाला कोणीच माणूस मिळत नाही. त्यावेळेला कसं करते? आय थिंक इथे माझे लकीली चांगले अनुभव आहेत. म्हणजे हं. घरी पण काही अशी टेक्निकल बिघाड आला, तर जर तुम्हाला प्रॉपर तुम्ही अपॉइंटमेंट इथे अपॉइंटमेंट्स घ्यावे लागतात त्यांच्या. सो त्यांचे टाईम आणि तुमचे टाईम मॅनेज करावे लागतात. सो मला मग माझा डे किंवा माझं ऑफिस वर्क तसं मॅनेज हं. करावं लागतं, की जर कोणी टेक्निशियन जर व्हिजिट देणार येणार असेल असेल. तर. हं. सो ते त्यांच्या आणि तुमच्या दोघांच्या टाईमलाईन्स मॅच करून मग अपॉइंटमेंट घेऊन करावं लागतं. बट पण मला ते कधी असं अनसेफ नाही वाटलं, कारण हं, ते हं, हं. त्यांची येतात, त्यांचं करतात आणि ते निघून जातात. सो तुम्हाला असं त्यांना पोक नाही करावं लागत हं. किंवा क्वेश्चन नाही करावं लागत खूप. ते शांततेत येतात आणि मला कधीच जसं मी बोलले लकीली मला कधीच अनसेफ फील नाही झालाय त्या गोष्टीत हं, हं, आणि हं. दे डू देअर जॉब व्हेरी वेल हो. आणि एकदम प्रॉम्प्टली येतात त्या टाईम बॉक्समध्ये करून ते चालले जातात. हं. आता या व्यतिरिक्त म्हणाल जे मला फेस करावं लागलं ते म्हणजे जेव्हा मी घरी नवीन म्हणजे जेव्हा शिफ्ट झाले तेव्हा काही गोष्टी होत्या जसं आता एकदम बेसिक आपल्याला आता वर्क म्हणजे ऑफिसला ऑफिस बेस्ड. रेग्युलर जात नाही आपण म्हणजे हायब्रिड असतं ते. हं. सो जेव्हा घरून काम करतो तर मग वर्क फ्रॉम होम सेटअप असला, हं. तर मग इथे गोष्टी जेव्हा येतात तुम्ही ऑर्डर केल्या आहेत, तर त्या एकदम म्हणजे जर तुम्हाला घरी येऊन त्या स्वतःच्या असेंबल कराव्या हो, लागतात. हो. सो मग त्या सगळ्या गोष्टी स्वतःहून असेंबल करणं, ऑफकोर्स त्याच्यावर इन्स्ट्रक्शन्स असतात, गाईड्स असतात. तर ते किती प्रकारचे थ्रेड्स, त्याला लागणारे टूल्स, हे सगळं मॅनेज करून ते एकटीने तो लाइक ऑफिस टेबल. 44 पार्ट्सचा तो टेबल स्वतः असेंबल करणं किंवा रिसेंटली मला आठवतं मी बाईक घेतली, माझी सायकल घेतली. तर सायकल तर म्हणजे ती हेवी पण झाली. सो मी जेव्हा ऑफिसमधनं आली, इतकं मोठं पार्सल माझ्या घरासमोर होतं. आता पुढे काय करू? तर मी लिटरली ते घासत असं घरात नेऊन एकटीनी आणि मग त्याला ओपन करून ती स्वतःची असेंबल करा, तिचे थ्रेड्स वेगळे, ते सगळं. तर ह्या गोष्टीला मग खूप म्हणजे ते खूप कठीण जातं. जर बेसिक तुम्हाला थोडी गोष्ट म्हणजे काही बेसिक गोष्टींची सवय नसली तर. बरोबर. तर ते स्वतःचं करणं आय थिंक त्याच्यात पण जो तुमचा इंडिपेंडन्स हं. आहे ना, इंडिपेंडंट होणं, आय थिंक ते तशी प्रोग्रेस होत जाते, की इट इज नॉट जस्ट अबाउट की फायनान्शियल स्टॅबिलिटी आणि हं. तुझं तू एकटी मुलगी म्हणून कमवते आहे. तसं नाहीये ते. तुला सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी हो, पण तुला हो. एकटीने कराव्या लागतायत. मग त्या हेवी असो की लाईट असो, काही पण असो. सो आय थिंक तशा प्रकारे मग मी ते मॅनेज करते. हं. ते तर अनुभव आमचे पण आहेत, की जो कोणी व्यक्ती येणार हं. असेल घरी, तो इकडे-तिकडेही बघत नाही. हं. घरात काय, काय नाही नाही. बघत नाही. त्याचं काम करतो. तुम्ही बोललात तर बोला, नाहीतर निघतो. ना चहा, ना पाणी, ना हं. काय. हं. त्यांचे टूल घेऊन येणार, काम करून निघून हं. जाणार. हं. आणि हा पण अनुभव, की जितकंही फर्निचर येईल, हं. आता तू सायकल पण असेंबल केली. हां. तर फर्निचर येऊ दे, काय येऊ दे, ते सगळं तुम्हाला तुमचं करणं आहे. हं. सगळे स्क्रूड्रायव्हर लागणारे काय येस. ड्रिल मशीनपासनं हो, सगळे हो. विकत घ्या आणि तुम्ही तुमचं करा. तर ऑब्व्हियसली तुला ते इंडिपेंडंट होण्यासाठी अजून हं. उभं राहण्यासाठी मदत करतात या गोष्टी सगळ्या. हं. आपण भारतात आहे ना छोट्या-छोट्या गोष्टी खूप गृहीत धरतो. ज्या रोजच्या असतात आणि आपल्याला त्यांचं महत्त्व जाणवत पण नाही, की ठीक आहे रोजचं आहे. पण इथे जेव्हा तू एकट्याने हे सगळं करते, तेव्हा त्यांची आठवण येते का? अशा कुठल्या गोष्टी आहेत? भरपूर आठवण येते मला आणि मी सगळ्यात महत्त्वाचं तर म्हणजे मी माझ्या टू व्हीलरला अति जास्त मिस करते. त्याचं तसं रिझन आहे, की भारतात म्हणजे टू व्हीलर असलं म्हणजे भारतात म्हणा की कुठेही म्हणा, टू व्हीलर असणं इज व्हेरी रिलॅक्सिंग फॉर हं, मी आणि ती माझ्याजवळ म्हणजे ऑलमोस्ट माझ्या 10th स्टँडर्डपासून आहे माझी गाडी माझ्याकडे. हं, सो ते अशी छोट्या-छोट्या ग्रोसरीज घेऊन येणं म्हणा
आणि मग ते टू व्हीलर असलं तर किती ते इझिली जातं. तुम्हाला त्या अननेसेसरली एवढे हेवी वेट्स उचलावे नाही लागत. वॉक करत इतकं यावं नाही लागत. सो आय थिंक मी माझ्या टू व्हीलरला अति जास्त मिस करते. आणि सेकंड ट्रान्सपोर्टेशन जे मी म्हणेल ते म्हणजे भारतातले ऑटो रिक्षा जे किती इझिली अवेलेबल असतात. हं. असं नाही की इथे कॅब्स नाही आहेत. कॅब्स आहेत ऑफकोर्स. पण मग ते तसं तुम्हाला व्यवस्थित प्लॅन पण करावं लागतं, की बरोबर. खरंच ते तेवढं वर्थ इट आहे का? कारण तुमचं ते सुपर मार्केट जे आहे ते एवढं दूर पण नाहीये आणि इतकं जवळ पण नाहीये. हं. सो इट्स इन मिडल. मग आता त्या गोष्टीसाठी तुम्ही कॅब करणार, देन यू आर पेइंग इन मोअर टू पाऊंड्स. दॅट इन ऑफकोर्स इन देअर करन्सी हिअर. आणि मग त्या बदल्यात मग का नाही तुम्ही 1-2 गोष्ट जास्त विकत घेऊ शकता. सो मग यू स्टार्ट थिंकिंग ना, की असं-असं करायला पाहिजे. कन्व्हर्ट करतो आपण पैसे. हां. मग ठीक आहे कॅबपेक्षा वॉकच करूया. पण मग अगेन आता तुम्ही ग्रॉसरी घ्यायला जाताय तर तुम्ही डेली तर नाही जाणार. कारण तुमचे वर्क्स आहेत, तुमचे फिक्स टायमिंग्स आहेत. मग तुम्ही जाल सॅटर्डे, संडेला. सो देन यू विल एंड अप बायिंग स्टफ व्हिच इज व्हेरी टू हेवी. मग ते तुम्ही कॅरी करून ते तुम्ही असं रिक्षा पण नाहीये हातात इथे. रिक्षा पण हात नाही. दिला, हं, थांब हं. रिक्षा. तेच रिक्षा नाही म्हणजे ती ट्रान्सपोर्टेशन जे एकदम बेसिक ट्रान्सपोर्टेशन आहेत ना ते भारतात. आणि मला असं वाटतं इथं आल्यावर ते खूप की आपण अरे बापरे! खूपच म्हणजे मी खूपच त्याला असं ते आपण असे गृहीत धरतो. ते इथे येऊन मला खूप जाणवलं की ते मला हं. हवे आहे तिकडे. आणि दुसरी गोष्ट जे मला खूप मिस होते ती म्हणजे माझ्या ऑफिसला जाण्याच्या आधीचं ब्रेकफास्ट. तो हं. पण भारतात गरम-गरम छान असा हेल्दी ब्रेकफास्ट पोहे म्हणा, उपमा म्हणा, काही म्हणा, ते तुम्हाला असं तुमच्या ऑफिसच्या मध्ये तुम्ही गाडी तुमची लावून किंवा पायी तुम्ही थांबून उतरून खाऊ शकता. सो ते पण मी इथे खूप मिस करते. इथे पण रेस्टॉरंट आहेत. अगेन तुम्ही जाऊ शकता, खाऊ शकता. पण मग आपले तोच पदार्थ पॅटर्न, नाहीये. की हां, तिथला मला ब्रेकफास्ट आवडणार का? आणि माझ्या टाईमनुसार त्या रेस्टॉरंटचा टाईम मॅच होणार का? मग मी तिथे जाणार का? किंवा मल्टिपल रेस्टॉरंट्स आहेत का, जिथे मी जाऊन व्हेरायटी बघू शकते? मग ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. तर फूड आणि ट्रान्सपोर्टेशन जे छोटे-मोठे आहेत, ते मी इथे आल्यावर हं. जे आपण तिकडे भारतात गृहीत धरतो, ते मी अति मिस करते इथे आल्यावर. साहजिक आहे. सगळ्या हं. भारतीयांचं हेच दुःख आहे अगदी, की त्या गोष्टी आपल्याला इथे मिळत नाही, ज्या खूप सोयीच्या होत्या कायम. परदेशात तुला एकटं राहताना असा सेफ्टी कन्सर्न काय वाटतो? आता जसं तू प्रवास करते, प्रवास करताना तुला अनसेफ वाटतं का? मग त्यावेळेला तू कशी काळजी घेते? आणि अशा अजून कुठल्या-कुठल्या गोष्टी आहेत, सेफ्टीचा विचार केला तू, तर तिथे कशी काळजी घेतली पाहिजे? आय थिंक मला इथे मेजर सेफ्टी कन्सर्न जो माझ्यासाठी आहे, तो मला एकटीने म्हणजे रात्री प्रवास करणं, तो माझ्यासाठी म्हणजे खूप मेजर आहे. कारण म्हणजे एकटं असल्यावर मग तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित डे प्लॅन नाही केला तुमचा, तर यू विल एंड अप इन अ सिच्युएशन जिथे तुम्हाला नाही म्हणजे अनफॉर्च्युनेटली तुम्हाला तिथे नाही राहायचं आहे. बट हं, देन यू हॅव दॅट सिच्युएशन की तुम्हाला आता रात्री प्रवास करायचा आहे. तर मग ती पूर्ण जर प्रॉपर ट्रान्सपोर्टेशनची माहिती जर तुम्हाला नसली, हं, कारण इथे ट्रान्सपोर्टेशनचे पण टायमिंग्स आहेत प्रॉपर. तर त्याच्यामुळे मग बस स्टॉपमध्येच का एकटं उभे आहात तुम्ही हं, किंवा ट्रेनमध्ये लेटच झाली किंवा हे सगळ्या गोष्टी. तर आय थिंक रात्रीचं एकटीने प्रवास करणं, ते माझ्यासाठी खूप मेजर सेफ्टी हं. कन्सर्न आहे इथे यूकेमध्ये. पण हे तर झालं आपण बसमध्ये किंवा रेल्वेमध्ये चढेस्तोवर जी भीती असते आपल्याला. कारण लोक नसतात. बरेचदा प्लॅटफॉर्मवर आपण 1-2 जणच असतो हं. किंवा बस स्टॉपवर पण आपण एखाद दुसराच माणूस आपल्यासोबत उभा असतो. यूके किंवा इतर परदेश आपण असं बातम्यांमध्ये पण ऐकत असतो कायम, की परदेशात स्त्रियांच्या बाबतीत सेफ्टी आणि असं खूप असतं, खूप सेफ आहेत. कुठलाही देश भारत सोडून असं कायम पोर्ट्रे केलं जातं, की महिलांसाठी कायम सेफ आहे. तर खरंच असं आहे का? काय वाटतं तुला? मला असं वाटतं आपण त्या एकदम प्रॉपर आयडियल डेफिनेशनकडे नाही जावं, की प्रत्येक म्हणजे कुठला पण देश किंवा लेट्स से यूके खूपच सेफ आहे असं. कारण अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट्स कुठे पण होऊ शकतात. सो मी त्या डेफिनेशनकडे नाही हं, जाणार. बट मी माझा एक्सपिरियन्स असा शेअर करेल, की मला लकीली मला असे कधीच अनसेफ फील नाही झालं आहे हं, पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये. मग इवन इफ की त्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये कमी लोकं आहेत. मला लेट्स से
रेल्वे ट्रॅकवरचे जे हेल्पर्स आहेत त्यांनी पण हेल्प केली आहे. जर आपण थोडं गोंधळून जातो ट्रॅक शोधण्यात, कारण एकटं असताना आपल्याला ट्रॅकचे नंबर्स पण बघायचे आहे. प्लॅटफॉर्म. प्लॅटफॉर्मचे नंबर्स पण बघायचे आहेत आणि तुम्हाला ॲट द सेम टाईम ते सगळं मोबाईलवर पण ट्रॅक करायचं आहे. तुम्हाला तुमचं तिकीट पण लगेच ओपन करून ठेवायचं आहे स्कॅन करायला. सो या सगळ्या अशा गोष्टी करताना मला हेल्पच झाली आहे. पण मला असं कधीच अनसेफ वाटलं नाही. आय थिंक आय एम लकी इन दॅट वे. आणि महिलांचं म्हणाल तर ज्या एरियामध्ये मी इथे राहते तो असा प्रॉपर लाईक एकदम म्हणजे अशी ब्रिटिश टाउन आहे. हां, एक ब्रिटिश टाउन आहे आणि ते टिपिकल ब्रिटिश टाउन आहे आणि एक प्रॉपर कंट्री साईड फील तुम्हाला मिळतो. आणि तिथे जरी रस्त्यावर मला अगेन चालताना अनलेस इट्स अ वीकेंड लोकं कमी दिसत असतील, तरी पण मला कधीच सेफ म्हणजे मला ऑल्वेज सेफ फील झालं तिथे. आणि त्यामुळे मी ॲटलीस्ट त्या अनुभवानं तरी बोलेल, की महिलांसाठी इवन इफ मी एकटी आहे, माझा रोजचा रूट एकटीचा आहे, येणं-जाणं, माझी शॉपिंग एकटीची आहे किंवा जसं मी बोलले, की मी पार्कला वॉकला म्हणा किंवा रनला म्हणा एकटी जाणार, तेव्हा पण मला असं कधी अनसेफ फील नाही झालं. लोकं दिसतात, ती तुम्हाला हाय हॅलो करतात, त्यांची जातात, गुड मॉर्निंग बोलतात. सो असं कधीच बॅड वाइब्स नाही आलेत आणि मला सेफ वाटलं. सो त्यावरनं तरी मी म्हणेल, की ॲटलीस्ट महिलांसाठी मला तरी सेफ वाटतंय. पण त्यासोबतच UK गव्हर्नमेंटनी काही बेसिक रूल्स दिले आहेत, की एकदम एक्स्ट्रीम रात्र असली तर तुम्ही एकट्याने वॉकला जाऊ नका. तुम्हाला असं लक्षात आलं, की तुम्हाला कोणी फॉलो करतंय, तर लगेच तुम्ही अशी प्लेसवर जा. तुम्ही रस्ता म्हणजे तुम्ही बेसिकली पाथ चेंज करा. दुसऱ्या रस्त्यावर जा आणि मेक शुअर की खरंच तुम्हाला फॉलो करतंय कोणी आणि लगेच पब्लिक प्लेसला जा. तर आय थिंक ह्या अशा बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवल्या तर म्हणता येईल, की महिलांसाठी सेफ आहे. परदेशात राहायला येणाऱ्या मुलींसाठी स्पेशली ज्या एकट्या येणार आहेत, तर त्यांना काही अशा सेफ्टी टिप्स देऊ शकशील का 5? 5 असं नाही म्हणता येणार, बट मी ज्या बेसिक फॉलो करते ते म्हणजे ते मी शेअर करेल. मे बी ते हेल्प होऊ शकतं बाकींना आणि मे बी ऑलरेडी मुली माहिती पण असेल आणि ते ऑलरेडी फॉलो करत असतील. कारण मुलींकडे असतो एक तो एक्स्ट्रा सेन्स, की आपल्याला अनसेफ कधी फील होतंय अशा टाईप. सो मी एकदम बेसिक रूल्स जे फॉलो करते ते सगळ्यात इम्पॉर्टंट, की डोंट ओव्हर शेअर. म्हणजे तुम्ही जास्त शेअर करू नका. मग वेदर इट्स अ कम्प्लिटली अननोन पर्सन किंवा तुमचा नोन पर्सन पण. अनलेस ते तुमचे खूपच क्लोज आहेत. तुम्ही सगळ्या डिटेल्स, पर्सनल डिटेल्स म्हणा किंवा सगळंच. तुमचे रुटीन्स म्हणा किंवा तुमच्या लाईफमध्ये सध्या काय हॅपनिंग सुरू आहे आय थिंक. तर हे तुम्ही कोणाला जास्त सांगू नका. जेवढं बोलायचं आहे तेवढंच बोला. आय थिंक दॅट वर्क्स व्हेरी वेल फॉर मी. आणि दुसरं अजून मी असं फॉलो करते, की तुम्ही खूप अलर्ट राहा. म्हणजे सराउंडिंगसोबत पण आणि सेल्फ अवेअर पण राहा, की तुम्ही ज्या रस्त्याने जाताय, इवन इफ इट्स अ नोन रस्ता टू यू, तरी पण तुमचा डेली असेल तो रस्ता, तरी पण तुम्ही एक स्वतःचा अलर्टनेस ठेवा, की आजूबाजूला काय होतंय. चौकस आणि सावध राहणं. हां, त्यालाच म्हणजे सावध राहा. तुम्ही रस्त्यावर बरोबर लक्ष ठेवा आणि सेल्फ अवेअर म्हणजे आपण पण म्हणजे अलर्ट असा नाही, की फक्त सराउंडिंगमध्ये काय चाललंय. म्हणजे तुम्ही कसे जाताय, कसे चालताय, बेसिक गोष्टी पण लक्षात ठेवा, की स्वतःबद्दल, की आपण कसं चालतो, आपल्याकडे कोणी म्हणजे बघतंय की नाही. नेसेसरी नाही, की तुमच्यावर सगळे लोकं लक्षच ठेवत असतील. आणि काय पण वाईटच एक होणार आहे थोडा असं पण काही नाही. पण एक तो थोडा असणं म्हणजे स्वतःच्या डोक्यात असणं ते खूप हेल्प करतं. जरी तुम्हाला तो रस्ता खूप नोन आहे, तो एरिया नोन आहे, पण यू डोंट नो अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट्स कॅन हॅपन एनी टाईम. सो ते जरा अवेअरनेस आणि अलर्टनेस जरा मला हेल्प करतं. आणि इथे येऊनच मी जे खूप मेजर शिकली आहे, की प्लॅन युअर डे बेटर. म्हणजे एक तुम्ही घरातून निघताय तर तुमच्या डोक्यात एकदम बेसिक माइंड मॅप असला पाहिजे. एकदम बेसिक, की मी या टाईमला घरातून निघणार आहे. मी अशी एवढा टाईम मी वॉक करेल. मी इथे बसणार, मी हा ट्रान्सपोर्ट घेणार, मी इथे रीच होईल, मी वापस येईल आणि मी या टाईमला घरी येईल. जास्तीत जास्त 1 तास, अर्धा तास पुढे मागे. पण व्हॉट इफ की जर मला खूपच लेट झालं, तर मग ती प्लॅनिंग तुम्ही आधीच ते माइंड मॅपमध्ये जे म्हणते मी, की प्लॅनिंगमध्ये तेच करा, की मी तिथे जर असली तर मी दुसरा कुठला ट्रान्सपोर्टेशन घेईल किंवा कसं येईल. तर ते जर थोडं तुम्ही प्लॅन आधीच केलं दिवसाच्या सुरुवातीला म्हणजे दिवस सुरू व्हायच्या आधी, तर ते खूप हेल्प होतं बाकी गोष्टींमध्ये पण. ज्याच्याकडून तुम्ही परत
तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये इन नाही होणार जिथे हां. तुम्हाला नको म्हणजे हं, लेट हं. नाईट वगैरे नको आहे असं. बरोबर, सो आय बरोबर. थिंक या गोष्टी तरी मला हेल्प हां, करतात, हां. ज्या मी थोडं भारतात पण फॉलो करायचे. हं, पण इथे आल्यावर तर मी आवर्जून हं. फॉलो करते. या. नाही आणि अशा पण अजून 1-2 गोष्टी की ज्या अशा लक्षात घेतल्या पाहिजे, की जेव्हा तुम्ही रात्री घरात शिरताय, हं. एकटंच असतं कायम. कोणी आपण जर रहदारीच्या भागात असू तर आपण चांगलं रहदारीच्या रस्त्यावरनं घरात शिरतो. पण बरेचदा एकटं असतं. तर आत शिरताना कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची, की आजूबाजूला कोणी नाही येणार, हं. की जो आपण दार लॉक करायच्या आत शिरायचा प्रयत्न करेल. असं घडतं. परदेशात अशा गोष्टी घडतात. ते खूप महत्त्वाचं आहे. आणि जर ड्राईव्ह करत असाल, कार असेल तर एक इमिजिएट गोष्ट लक्षात कायम ठेवायची, की बसल्या-बसल्या आधी गाडी लॉक करायची. हं. की जेणेकरून कोणी ॲक्सेस नाही करणार दार वगैरे ओपन करायला. तर येस ऑब्व्हियसली अशा बेसिक टिप्स लक्षात ठेवलं तर ईझी होतं. कारण आपल्याला खूप गर्दीची सवय असते. हं. आपल्याला खूप मदतीचे हात अवेलेबल असतात अवतीभोवती. इथे तसं नसतं. त्यामुळे आपल्यालाच आपलं बघणं आहे. तर आता आपण परत जाऊया. इंडिपेंडंट वुमन स्वतःच्या पायावर उभं राहायचंय अशी एखादी व्यक्ती, एखादी मुलगी, एखादी महिला. एकट्याने कमावणं हे तुला फायनान्शियल फ्रीडम वाटतं का फायनान्शियल प्रेशर वाटतं? माझ्यासाठी ते दोन्ही म्हणता येईल. फ्रीडम मेजरली 80% इट इज फायनान्शियल फ्रीडम. कारण मला कधीच अ, देवाच्या कृपेने माझ्या कधीच आई-बाबांनी कधी असं बोललं नाही, की तू कमवच, तू घरी देच. हं. असे माझ्यावर कधीच रिस्ट्रिक्शन्स नव्हते. त्यामुळे मेजर पार्ट इज फायनान्शियल फ्रीडम. पण अगेन कन्सिडरिंग आपण म्हणजे मी तरी मिडल क्लास फॅमिली म्हणजे बॅकग्राऊंडमधून येतो. मी तर पण, मी पण. हं. सो त्याच्यामुळे ते एक स्वतःच्या डोक्यात असतं, की आपण आपल्या आई खूप काही करावं. मग खूप काहीची डेफिनेशन खूप वेगवेगळी असू शकते. हं. पण मग नाही तेवढं एक्स्ट्रीम झालं तरी एवढं तरी करावं असं. सो ते फायनान्शियल प्रेशर ते मी स्वतःसाठीच स्वतःचं घेतलं आहे 20% मध्ये, की नाही मला ह्या गोष्टी माझ्या घरच्यांसाठी करायच्या आहेत. आणि कन्सिडरिंग मी जरा म्हणजे माझे बाबा शेतकरी आहेत आणि माझी आई प्रायमरी टीचर होती. जी आत्ताच यावर्षी रिटायर झाली आहे. तर त्याच्यामुळे ज्या बेसिक गोष्टी आहेत, ज्या मी बाबांना अशा बघितल्या, की त्या थोड्या अशा म्हणजे ते थोडे खूपच असे ॲडजस्ट करत होते हं. शेतीच्या बाबतीत. म्हणजे हं. शेताला जास्त पैसे लावायचे हं. आणि स्वतःचं थोडं कमी झालं तरी हां. चालेल असं. तर मग ते मी सगळ्या गोष्टी त्या माझ्या 20% ज्या माझ्या डेफिनेशन आहेत, त्या मला प्रेशरमध्येच घ्यायच्या आहेत, की हं. नाही मला हे करायचं आहे. त्यांना कशाप्रकारे पण काय हेल्प होईना, हं. इनडायरेक्टली, डायरेक्टली त्यांना सपोर्ट करायचं. ते नाहीच मागत समोरून, बट मलाच ते त्यांना करायचं इनडायरेक्टली. सो त्याच्यामुळे माझ्यासाठी तरी मी बोलेल, की दोन्ही मी माझ्यासाठी कन्सिडर केलाय. फ्रीडम जास्त, प्रेशर कमी पण आहे. नाही, अगदी प्रत्येक मिडल क्लास म्हणा किंवा ज्या मुलांवर असे संस्कार असतात किंवा ज्यांना जाणीव असते, की आपल्या आई आपल्यासाठी खरंच खूप कष्ट घेतलेत. तो प्रत्येक मुलगा किंवा मुलगी ते 100% असंच करत असणार, की आपल्याकडनं जर काही मदत झाली अर्थात आपण असा विचार नाही करत, की आपल्या घरचे किती सधन आहेत किंवा काय. पण ते असं प्रत्येकाला वाटत असतं काही ना काही आपल्याकडनं त्यांना मदत करावी, त्यांना आनंद देण्यासाठी काय गोष्टी करता येतील. आणि तू जे सांगितलं, की तुझे बाबा शेतकरी आहेत आणि स्वतःसाठी कमी करणं, शेतासाठी जास्त करणं, अशी त्यांची भावना होती. पण तुला त्यांना कायम काही ना काही द्यावं वाटलं, काही ना काही त्यांच्यासाठी करावं वाटलं, घरासाठी करावं वाटलं. ते ते तुझं मूळ चांगलं आहे, त्यांचे संस्कार चांगले आहेत, म्हणून हे तुला असं वाटतंय सारखं. परदेशात आल्यानंतर अशी कुठली गोष्ट समजली स्वतःची, की जी कुटुंबासोबत राहून नव्हती समजली? एक असं नाही म्हणता येणार. पण अशा बऱ्याच छोट्या-छोट्या गोष्टी ज्याच्यासाठी मी स्वतःला खूप कमी रँक करायचे, की लेट्स से मी एकटी अंधारात नाही चालू शकणार किंवा जसं मी मध्ये बोलले, की त्या गोष्टी सगळ्या एकटीने असेंबल करणं ह्या सगळ्या गोष्टी. हं, तर आय थिंक त्या छोट्या-छोट्या गोष्टी मी आता करू शकते हं, आणि त्या स्वतःहून करू शकते आणि हे मला कुटुंबाच्या म्हणजे थोडं दूर राहिल्यानंतरच कळालं, हं, की आय कॅन डू इट ऑन माय ओन. आणि आय थिंक त्याचं एक रिझन हे पण आहे, की आधीपासूनच आई-बाबांनी जरा जे स्वतःचं इंडिपेंडेंटली सगळं स्वतःची कामं करा आणि त्यांनी जे छोट्या-छोट्या गोष्टी ज्या रुजवल्या आपल्या मनात, की मे बी इट्स अ व्हेरी बेसिक थिंग, की घरातलं सिलेंडर संपलं, तर ते कॉल करून घरी आल्यावर तिथलं उचलून स्वयंपाकगृहात आणेपर्यंत म्हणजे तुम्हाला मुलगी काय असेना, पण ते उचलता आलं पाहिजे. सो आय थिंक त्या छोट्या-छोट्या गोष्टी मग इथे जर एकदमच एक्स्ट्रीम इलेक्ट्रिसिटीचा इश्यू आला
किंवा टेक्निकल प्रॉब्लेम आला, थोडा वायरिंगमध्ये प्रॉब्लेम झाला, तरी मी थोडंसं सर्च का असेना, थोडे टूल्स विकत घेऊन जर मला ते अपॉइंटमेंट मिळायला टाईम असेल आणि खूप अर्जंट असेल, तर मी ते माझं करू शकते. जे मला आधी वाटायचं की मी एकदम मला नाही करता येणार. सो ह्या सगळ्या अशा बेसिक गोष्टी एकदमच बेसिक मला त्या जरा त्या कम्फर्ट झोन दूर म्हणजे एकटीने जेव्हा मला करायचा चान्स मिळाला, तेव्हाच मला कळालं की नाही, मी करू शकते आणि मी जरा जाऊ शकते म्हणजे स्टेबल होऊ शकते. असं मला सततच कोणी असं हाक द्यायची गरज नाही, की "ए माझं हे खराब झाले आता ये मला दुरुस्त करून दे." असं नाही, करू शकते मी. तू तुझं करू हो. शकते. म्हणजे ते म्हणतात ना, पाण्यात पडला तरच पोहायला हां, शिकतो पोहायला माणूस. शिकतो तसं तसं, झालं तुझ्या तसं. बाबतीत. तर मला असं सांग, की मला कोणाचीही परमिशन घ्यायची गरज नाहीये. हे फ्रीडम आवडतं का? नाही. मी एका लाईनमध्ये सांगेल, मला लागलेली वाईट सवय आहे ते, की मला कोणाची परमिशन घ्यावी लागत नाही. सो ते मला बिलकुल आवडत नाही. मी अजूनही जे मेजर डिसिजन्स आहेत, ते मी अजूनही आवर्जून आई-बाबांवर सोडते आणि मी त्यांना सांगते. ते पण मला बोलतात, की "अगं, तू घे हा डिसिजन." पण मी बोलते, "नाही, हे तुमच्यावर आहे. मी येणार, तुमची परमिशन मागणार आणि यू हॅव टू से." म्हणजे आम्ही डिस्कस करू, हे सगळं होईल. पण माझ्यासाठी ते फ्रीडम एन्जॉयबल नाही आहे. ती माझी मला लागणारी वाईट होणारी सवय आहे आणि सवय एकदा लागली की ती मोडायला खूप अवघड जातं, खूप जास्त. सो मी ते तेवढं एन्जॉय नाही करत. एका अर्थाने असं चांगलं पण आहे ना, की तू आई-बाबांना पण विचारते मोठे निर्णय घ्यायच्या वेळेला आणि मी माझं बघून घेईन, मला कोणाची गरज नाही. ही पण भावना तुझ्यात येत नाही अजून. इतकी एकटी राहून, एकटं कमावून, एकटं सगळं करून, तर ते खरंच चांगलं आहे. म्हणजे असं जर असेल, असं जर होणार असेल, तर अर्थातच आई-बाबांना पण तुझं छान वाटेल आणि तुलाही मनापासून समाधान, की हां, मी किमान जे काय करते माझ्या आयुष्यात ते त्यांना माहिती आहे. हां, तर हे उत्तर मस्त होतं, की मला काय अशी परमिशन घ्यायची गरज नाही. फ्रीडम नकोय तुला, अजून तरी नकोय थोडक्यात. नाही. दॅट्स अ गुड साइन. मग आता एकटं राहण्याच्या आपण सगळ्या गोष्टी बघतोय, परदेशात एकटं राहतो वगैरे. तेव्हा जर समजा असा खूप स्ट्रेस आला, इमोशनल ब्रेकडाऊन झालं, की यार बास आणि होतं इथे असं, की बरेचदा खूप एकटं वाटतं तुम्हाला. मग अशा सिच्युएशनमध्ये काय करते तू? अ, मी नाही बोलेल तर ते एकदम चुकीचं ॲन्सर असेल. ऑफकोर्स ते होतं आणि मेजरली ते जेव्हा कुठला सण आहे किंवा कोणाचा घरच्यांचा वाढदिवस आहे, स्पेशली आई-बाबांचा किंवा बहिणींचा, ते आपल्याला सेलिब्रेट करायला तिथे राहता येत नाही किंवा त्यातल्या त्यात म्हणा, की माझ्या घरी म्हणजे गौरी असतात. मला 2 वर्ष झाले माझ्या सुट्ट्या त्या टाईमला येत नाही. तर मी एकतर डिसेंबरला घरी जाते. त्यामुळे ते झालेलं असतं. सो त्यावेळी ते सगळेजणं म्हणजे मला तिथे कॉन्ट्रिब्यूट नाही करता येत आहे. मला बरोबर. आईची हेल्प नाही करता येत आहे किंवा बाबांना थोडा सपोर्ट नाही करता येत आहे किंवा माझ्या बहिणी येतात घरी. त्यांच्यासोबत मला ते वेळ नाही घालवता गौरीचा येत. जो सण असतो तो असा म्हणजे एन्जॉय नाही करता येत. तर त्यावेळी ते खूप जास्त इमोशनल फेज असतं म्हणजे ह्या पर्टिक्युलर रिझन्सला. तर त्यावेळी आय थिंक मी बहिणींचाच आधार घेते किंवा फ्रेंड्सचा आधार घेते. कारण देवाच्या कृपेने मी मधली आहे आणि मला मोठी बहीण आहे आणि लहान बहीण आहे. सो मला एक 2 वेगळे अँगल्स मिळतात. एक सजेशन्स म्हणा किंवा त्यांचे एक्सपिरियन्स. सो मोठीकडनं मला तिचा एक्सपिरियन्स थ्रू काही गोष्टी कळतात, की जर मी एकदमच एका सिच्युएशनकडे वर्स्ट बघतीये, तर ती तिच्या एक्सपिरियन्समध्ये खूप क्षुल्लक असेल, तर ती मला तशा गोष्टींनी थोडं डायव्हर्ट करते. आणि लहानी तिच्या आयडियाजनी मला जरा चिल. डिस्ट्रॅक्टेड कसं राहायचं किंवा थोडं इमोशनल थोडं थोडं साईडला राहून जरा प्रॅक्टिकल, की तू आठव तू कशासाठी तिथे गेली आहेस आणि तू येणारच आहेस. अशा सगळ्या गोष्टींमुळे माझ्या बहिणीच्या 2 आहेत, त्या मला खूप हेल्प करतात त्या माझ्या इमोशनल ब्रेकडाऊन फेजमध्ये. आणि आय थिंक त्या फेजमध्ये अजून एक हेल्प अशी झाली असती, की जर सपोज ते सण सगळे कंबाईनली इथे तेवढ्या इफेक्टिव्हली साजरे झाले असते तर. इथे आहेत म्हणजे मराठी ग्रुप्स आहेत किंवा फॉर दॅट मॅटर टेम्पल्स आहे जिथे लोकं गोळा होतात, सण साजरे करतात. पण आय थिंक फॉर माझ्यासाठी अगेन एकटं असल्यामुळे मला तेवढं इझिली नसतं, की तिथे लगेच जाऊन सगळं सेलिब्रेट करणं. मला थोडं अजून ट्रान्सपोर्टेशन वगैरे प्लॅन करावं लागतं. मग त्यामुळे माझ्यासाठी ते इझिली नसतं. आणि अगेन ते एकाच प्लेसला आहे. पण भारतात कसं गणपती आहेत, तर जागोजागी तुम्हाला दिसणार, एक रोषणाई दिसेल. तर इव्हन इफ जरी मी घराच्या दूर असले, तरी मला दुसऱ्या एका मंडपात जाऊन तरी ते सेलिब्रेट करता येईल. बरोबर. गणपती म्हणा किंवा अजून दुसरा सण म्हणा. तर आय थिंक
तो सपोर्ट मला झाला असता इथे, जे अनफॉर्च्युनेटली इथे कल्चरल डिफरन्स असल्यामुळे होत नाही. त्यामुळे मग पण माझ्या बहिणी आहेत, ज्या मला त्या इमोशनल ब्रेकडाऊनमध्ये साथ देतात आणि मला त्यातून बाहेर काढतात. नाही, साहजिक आहे. आपल्या घरचे जर कधी सोबत नसतील, मग तो कुठलाही आनंदाचा क्षण असू दे. काय आपण कोणाच्या बर्थडेला जातोय, पार्टीला जातोय, सेलिब्रेशनला जातोय, सण साजरा करायला जातोय. घरचे जर सोबत नसतील, तर अर्थात त्याचा आनंद कायम कमी असतो. त्यामुळे आपल्याला साहजिक जाणवतं, की हे आपण यांच्यासोबत असतो, ते आपल्यासोबत असते, तर फार बरं झालं असतं. मग या सगळ्या ह्याच्यात तुला कधी हेल्प मागायला अवघड जातं का, वाटतं का? माझ्यासाठी हेल्प मागणं खूप अवघड आहे. खूपच जास्त. म्हणजे अं, मी भारतात पण म्हणजे हेल्प घेणं खूप म्हणजे अव्हॉइड करायचे. मे बी त्याचे काही वेगळे रिझन्स होते माझे. माझे एक्सपिरियन्सेस तेवढे चांगले नव्हते, की थोडी हेल्प घेतल्यावर लोकं जरा आपल्यावर एक अधिकार हां. जमवण्याचं ट्राय करतात इनडायरेक्टली. सो माझे एक्सपिरियन्सेस वाईट असल्यामुळे मला ते अजूनच झालं, की हेल्प नाही घ्यायची आपल्याला. सो ते माझं तिथे पण कंटिन्यू होतं आणि ते इथे पण कंटिन्यू आहे. तर मला ते हेल्प घेणं खूपच अवघड होतं. पण मग ते परत मी त्यातल्या त्यात स्वतःला असं अगेन चॅलेंजिंग, की ठीक आहे ना, ट्राय करून बघूया, की जमतंय का स्वतःला, करता येतंय का? म्हणजे हेल्प घेणं हे चुकीचं नाहीच आहे. पण जस्ट बिकॉज माझे एक्सपिरियन्सेस चांगले नव्हते म्हणून माझ्यासाठी ते तसं झालं, की मला नाही घ्यावं वाटत किंवा इथे पण नाही घ्यावं वाटत. पण मग मी त्याला पर्याय शोधला की स्वतःला थोडं अजून की बघूया. मग YouTubeमध्येच थोडं काहीतरी व्हिडिओ बघून कसं मॅनेज होतं किंवा ऑफकोर्स आई-बाबा तर आहेच सेफ्टी नेट ऑल्वेज. कॉल करायचा, त्यांना विचारायचं की हे हां. कसं करायचं? काही बेसिक असो, मग ते सांगणार. तर त्याच्यामुळे मग ते जरा तो जो माझा स्वभाव आहे अवघड, हेल्प घेणं अवघड, ते जरा आता इथे म्हणजे ईझी होतं मला त्या बाकी गोष्टींमुळे. मग आता अचलपूरमध्ये वाढलेली श्रद्धा, UK लाईफस्टाईल आणि इंडियन लाईफस्टाईल कशी मॅनेज करते? काय श्रद्धा आता UKची झाली? मी यूकेची नाही झाली आहे. कंप्लीटली तर नाही झाली आहे आणि मला तसंच राहायला आवडेल. पण जरा अवघड जातं मला भारतीय लाईफस्टाईल म्हणजे भारतीय जे पण आपले थोडे आहेत ते इथे जपणं. त्याचं रिझन अगेन की मला म्हणजे माझे एकदम बेसिक्स उपवास असतात. सो ते टायमिंग्स त्याच्या वेळा जपणं, की तो आपल्याला सायंकाळी म्हणजे सोडायचा आहे. तर मग स्टार्टिंगला की भारताची सायंकाळ की यूकेची सायंकाळ, मग तो तसा डिफरन्स की मग तो कुठला नियम पाळायचा आता इकडे किंवा चतुर्थीला चंद्र तर ठीक आहे, म्हणजे ते सोडूनच द्या, ते गेलंच. पण त्यातल्या त्यात मग उपवासाचे म्हणजे फ्रुट्सच इझिली आहे तिथे मिळणं किंवा मिल्क आहे, बटर भगर, मिल्क असं आहे साबुदाणा. सगळं. पण ज्या बेसिक गोष्टी साबुदाणाची खिचडी हे सगळं म्हणजे आयतं तर ठीक आहे, नाहीच, पण ॲटलीस्ट तो पदार्थ पण मिळवून तो बनवणं हे सगळं. मग ते स्टार्टिंगला खूपच अवघड गेलं. जे मला इथे आल्यावर मी जस्ट बिकॉज यूकेमध्ये देश चेंज केला म्हणून मला ते सोडायचं नव्हतं आणि फॉर दॅट मॅटर आईनी पण मला समजावलेलं, की ठीक आहे, तू आता दुसरीकडे आहे, तर तू थोडं जरा चेंज करू शकतेस, थोडं इझिली घेऊ शकते. पण मला ते नाही सोडवलं गेलं असं. तर मला ते जरा कठीण गेलं. पण नंतर हळू मग मला इंडियन ग्रोसरी शॉप्सची आयडिया दिली माझ्या ओळखीच्या लोकांनी इथल्या आणि मग तिथे मला उपवासाचे पदार्थ मिळाले. मग त्यामुळे ते आणून ठेवणं, मग ॲटलीस्ट तो एक भाग उपवासवाला माझा प्रश्न सुटला, की ठीक आहे, आता ते मॅनेज होतंय. पण अगेन मी थोडी इंट्रोव्हर्ट आहे. म्हणजे मी एकदमच लगेच मी माझा टाईम घेते जरा लोकांमध्ये मिसळायला आणि मग तशी मग मी ओपन अप झाले, की मग मी फ्रेंड्स होते छान. पण ते पण मला जरा इकडे यूके लाईफस्टाईलमध्ये जरा अवघड गेलं, की जर तुम्ही इंट्रोव्हर्ट आहात आणि कारण इथे असं असतं, की वर्कनंतर तुम्ही काय बोलणार ना, जर कलीग्स आहेत इंग्लिशमध्येच बोलायचं आहे तुम्हाला, तर इट डझंट मॅटर की तुमची इंग्लिश चांगली आहे की नाही. पण जर तुमचा स्वभाव इंट्रोव्हर्ट आहे, तर तुम्ही टॉपिक काय काढणार? भारतीय लँग्वेजमध्ये आय थिंक थोडंसं जरी एक शब्द जरी बोललो, तरी आपण वी कॅन एक्सप्रेस बेटर इन अवर ओन लँग्वेज. मग जरी तुम्ही इंट्रोव्हर्ट आहात, तरी शॉर्ट टॉक्स म्हणजे स्मॉल टॉक जे म्हणतो, ते आपण इझिली करू शकतो. पण यूके लाईफस्टाईलमध्ये मग ते जरा वर्कनंतर कलीगसोबत जे म्हणजे एक बॉन्ड बनवणं, ते मला थोडं म्हणजे अवघड गेलं. नॉट जस्ट बिकॉज ऑफ लँग्वेज बॅरियर, पण जसं माझं स्वभाव पण आहे त्याच्यात.
थोडं स्मॉल टॉक्स कसे करायचे जेणेकरून, कारण बॉन्ड्स बनवणं पण म्हणजे इम्पॉर्टंट आहेत. कारण कारण इथले लोक खूप बोलतात. हां, कारण आणि तुम्हाला तेच लोकं आहेत ज्यांच्यासोबत तुम्हाला काम करायचं आहे आणि वेळ पडली तर ती हेल्प पण करतात. तर त्याच्यामुळे मग त्या सगळ्या गोष्टी अशा मॅनेज करणं, त्यामुळे जरा माझ्या स्वभावाने म्हणा किंवा जशा प्रकारचे माझे आधीचे विचार होते त्यानुसार जरा याला अडॉप्ट करणं यूकेला ते थोडंसं अवघड गेलं आणि अजूनही अवघड आहे. तर ते होतंय हळू-हळू बेटर, बट आय विल नॉट से दॅट इट इज कंप्लीटली चेंज्ड. आणि बॅक टू द प्रिव्हियस क्वेशन, मी यूकेची नाही आहे. पण रुळली आता तू. रुळली. येस. हां, म्हणजे आता तुला आय एम एन्जॉयिंग. सवय झाली आणि तू ज्या गोष्टी बेसिक होत्या त्या न सोडता हं. त्या आता इथे मॅनेज करायला लागली आहेस. हो. ते खूप चांगली गोष्ट आहे. Instagramवर दिसणारं फॉरेन लाईफ, बरेचसे लोक असे भाळतात की काय भारी आहे, परदेशातलं आयुष्य किती सुंदर आहे, किती चकचक आहे सगळं, किती भारी आहे. तर Instagramवर दिसणारं, सोशल मीडियावर दिसणारं परदेशातलं लाईफ, फॉरेन लाईफ आणि रोजचं आयुष्य, एव्हरीडे लाईफ, याच्यात काय फरक जाणवतो तुला? मी बोलेल की एक्झॅक्ट सेम पिक्चर नाही आहे. जे तुम्ही जर एक डोक्यात घेऊन आलात की इथे हे सगळं असंच आहे, तर ती तुम्हाला एव्हरीडे लाईफ जेव्हा तुम्ही इथे म्हणजे फक्त 3 दिवसासाठी किंवा फॉर दॅट मॅटर 1 आठवड्यासाठी एका दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊन व्हॅकेशन्सला जाणं आणि तिथे राहायला जाणं. सो त्यात म्हणजे एकदम कंप्लीटली डिफरन्स आहे. जेव्हा तुम्ही तिथे राहायला जाता, देन यू स्टार्ट फेसिंग द एव्हरीडे चॅलेंजेस. बरोबर. एकदम बेसिक. आता जसं बॅक टू द एकदम पहिला शॉक माझा जो विंटर, ठीक आहे. तर विंटरमध्ये स्नो असतं, थंडी असते, त्यातल्या त्यात विंड पण असतं, वारा पण भरपूर चाललाय. सो ते जे तुम्ही जे एक धरून आलात की सोशल मीडियामध्ये की ही कोझी कंट्री साईडमध्ये छान अशी ग्रीनरी आणि हे सगळं, ते आहेच. ती पिक्चर आहेच, पण ती तेवढी परफेक्ट नाही आहे जेव्हा ते तुम्ही इथे रोज नाही जगता. तुमच्या आयुष्यात. ते रोज नाही आहे. मग रोजचे तुमचे चॅलेंजेस वेगळे आहेत की तुम्ही आता कोल्डला कसं सर्व्हाइव्ह करणार. तुमच्याकडे बेसिक एकदम फुटवेअर व्यवस्थित हवे. कारण तुम्हाला वॉकिंग इज द ओन्ली ऑप्शन. असं नाही की म्हणजे जसं मी बोलले की इझिली ट्रान्सपोर्ट नाही आहे. मग तुम्ही बससाठी वेट करा किंवा मग तुम्ही चूज करा की मी वॉक करते. सो ह्या छोट्या-छोट्या गोष्टी, मग इथे तुमची ते जे परफेक्ट फ्रेम आहे ती जरा थोडीशी वेगळ्या डिरेक्शननी त्याचं एक वेगळं आर्ट बनत जातं. तर तसं मग ते एव्हरीडे लाईफमध्ये वेगळं आहे. ते एक्झॅक्टली जसं सोशल मीडियामध्ये पोर्ट्रे केलं जातं तसं नाही आहे असं मी बोलेल. अनलेस यू आर जस्ट कमिंग हिअर, व्हिजिटिंग द प्लेस अँड देन यू आर लिव्हिंग. मग तुमच्यासाठी भारी आहे ते. मग ते तसंच तुम्हाला तसंच सेम वाटू शकतं. अर्थात रोजचं आयुष्य आणि नुसतं भेट देणं, फोटो काढणं, जाणं हे फार वेगळं आहे. कारण नुसत्या फॅसिलिटीज म्हणजे सोयी असणं हे रोजचं आयुष्य नाही आहे. पण सोयींसोबत बऱ्याचदा आपल्याला असं डिप्रेस्ड वाटणं, इमोशनल ब्रेकडाऊन्स येणं आणि आपले लोक आपल्यासोबत नसणं, आपले पदार्थ, आपल्या लागणाऱ्या गरजा, आपल्या गोष्टी यासोबत नसणं, हे पण बरेचसे चॅलेंजेस आहे इथे. म्हणजे फक्त एक नंबर दिसतंय सगळं चित्र, मस्त आहे परदेश, परदेशात जाऊया, फिरूया, असं काही नाही आहे. ती दुसरी बाजू पण आहे. तर आता पॉडकास्टच्या ना शेवटाकडे आलो. अगदी शेवटचा प्रश्न आता तुला मला विचारायचा आहे, की आता मी जिथे बसलोय तिथे 20 वर्षाची श्रद्धा जर बसली असती तर तिला काय सांगशील तू? ओके, कठीण आहे. पहिले तर तिला मी म्हणेल की हेल्थकडे लक्ष दे. की हेल्थ मॅटर्स अ लॉट. ते तिला VCमध्ये नाही एवढं वाटणार, फॉर दॅट मॅटर एकदम 20s इनिशियल 20sमध्ये. सो मी बोलेल की हेल्थकडे अति जास्त लक्ष दे आणि सेल्फ कॉन्फिडन्स वाढव आणि स्वतःवर विश्वास ठेव. जेवढं पण म्हणजे जे तू गोष्टी छोट्या-छोट्या स्वतःबद्दलच्या ज्या तू करू शकतेस, ते असं तू तेवढं त्याला इम्पॉर्टन्स देत नाही. तर त्याच्यामुळे तुझा सेल्फ कॉन्फिडन्स तेवढा वाढू नाही शकत. पण त्याच तू लक्षात ठेव, सेल्फ कॉन्फिडन्स तुझा वाढव आणि अजून चॅलेंजेस घे आणि पुढे ये. आणि अजून एक मी तिला असं सांगेल, की तू जे आत्ता करतीयेस, ते तसंच कंटिन्यू ठेव. तू ते तेव्हा म्हणजे आत्ता करतीयेस म्हणूनच तू एक UKमध्ये इंडिपेंडंट लाईफ जगू शकत आहे. एक फायनान्शियल स्टेबिलिटी तू आणू शकतीये. स्वतःचा आनंद शोधतीयेस. सो ते तू तसंच करू जग फिरतीयेस. हां.
एक जग फिरतीयेस, जे तू कधीच इमॅजिन नाही केलं होतंस. फॉर दॅट मॅटर अलोन किंवा कोणासोबत नाहीच इमॅजिन केलं होतं. सो तुझे जे ड्रीम्स तू आत्ता ठेवले आहेत, ते तू करू शकतीये जस्ट बिकॉज यू हं, हॅड दॅट इन हं. 20s असं. त्याच्यामुळे ते तू करत राहा आणि फक्त हे सगळं करत असताना तू तुझे रूट्स, तुझे जे बेसिक संस्कार आहेत, ते विसरू नकोस. हं, कारण त्याची भर कधीच कमी म्हणजे त्यामुळे तुला कधीच असा लॉस नाही होणार. त्याच्यामुळे तू परत पुढेच जात राहशील. खूप मस्त उत्तरं दिलं शेवटचं तर तू आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं फार छान दिली. म्हणजे मी जे सुरुवातीला तुझी ओळख करून देताना किंवा एक बेसिक पॉडकास्टचा इंट्रो करून देताना जे बोललो होतो, की आपल्याला जे चकचकीत कायम दिसतं, तसंही नसतं. असतं पण म्हणजे तसा चकचकपणा, पण बाकी चॅलेंजेस पण खूप असतात. त्याच्यातनं आपल्याला उभं राहायचं असतं आणि त्यात तू जो निर्णय घेतला, की एकटीने इथे यायचं, एकटीने सगळं करायचं आणि इंडिपेंडंट राहणं, स्वतंत्र होणं, हे जे तू आत्ता करतेस ते खरंच ॲप्रिशिएबल आहे. खूप मेहनत घेतेस तू, आम्हाला माहिती आहे दोघांना, मला आणि स्नेहलला. त्यामुळे तू जे करतेस ते चांगलं करते. याच्यापुढे असं कायम सुरू ठेव आणि पॉडकास्टला आलीस. काही काही प्रश्न तसे इमोशनल पण होते किंवा काही काही प्रश्न असेही होते की त्याची उत्तरं द्यावे का नाही असाही संभ्रमात आपण पडू शकतो. पण तू छान उत्तरं दिलीस, व्यवस्थित टॅकल केले सगळे प्रश्न आणि तुझा वेळ आम्हाला दिला. तुमच्या आमच्या मनातलं पॉडकास्टला त्याबद्दल तुझे खूप खूप आभार श्रद्धा. मी असं बोलेल, की तुमचे अति जास्त आभार, की तुम्ही मी मला सुटेबल ठरवलं, की मी सुटेबल असू शकते त्या विषयासाठी आणि तुम्ही तसं ते रेखलं म्हणजे तसं ते घेऊन आलात, की हे असं पॉडकास्ट होऊ शकतो. मला इथे बोलवलं. तुम्ही तुमचा टाईम दिला मला. सो त्याच्यासाठी खूप आभार. खूप सारे थँक खूप सारे. हो, थँक्यू श्रद्धा. आणि तुझी अशीच प्रगती होवो हीच आमची तुमच्या आमच्या मनातल्या टीमची सदिच्छा. तर मंडळी, असा होता आपला आजचा पॉडकास्ट. आपण श्रद्धाला बोलवलेलं, की जे एकच बाजू आपण कायम बघतो, की ऋतिक रोशन छान लंडनमध्ये नाचतोय, फरारी गाड्या घेऊन फिरतोय, चकचक आयुष्य सगळ्या मुली जगतायत किंवा मुलं जगतायत. तर असंच कायम नसतं. खूप सारा स्ट्रगल असतो एकटं राहण्यात. खूप साऱ्या गोष्टी परदेशात आल्यावर तुम्हाला मॅनेज करावं लागतं. आपल्या अवतीभोवती आपल्या हक्काचं कोणी नसतं. त्या हक्काच्या माणसाला उभं करण्यापासून ते तुम्हाला सक्सेस होण्यापर्यंतचा प्रवास खूप मोठा असतो. बरेचसे चॅलेंजेस आपल्या आयुष्यात आलेले असतात आणि ते चॅलेंजेस पार करता करता तुम्ही कसे घडत जाता हे तुम्हालाही कळत नाही. तर जी परदेशातली आपल्याला कायम चांगली दिसणारी बाजू आहे, तर ही दुसरी बाजू अशी पण आहे, जी आपण श्रद्धाला विचारले जे प्रश्न आणि तिने त्याचे छान उत्तर दिले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील आमच्यासाठी या संदर्भात, की परदेशात आल्यानंतर कसं जगणं किंवा कसं करावं, काय करावं, ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खरंच कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. खूप लोक चॅनल बघताय पण चॅनल सबस्क्राईब करत नाही. त्यांनी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करावं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलला नक्की, नक्की, नक्की सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम आमच्यावर कायम असंच राहू द्या. आता भेटूया मंडळी आपण पुढच्या भागामध्ये तुमच्या आमच्या मनातल्या या पॉडकास्टच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोवर धन्यवाद. प्रेम असंच राहू द्या.